ऑटिझम अर्थात स्वमग्नता हा आजार नसून कमी अधिक प्रमाणात त्रास देणारी समस्या आहे। स्वमग्नता सुमारे दर हजारामागे 10 ते 15 मुलांमध्ये आढळते, त्यामुळे त्याचं गांभीर्य वाढलं आहे। अशा स्वमग्नतेची लक्षणं, त्याचे परिणाम, अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उपाययोजना आणि त्यासाठी आवश्यक सामाजिक दृष्टिकोन याविषयी चर्चा करण्यासाठी वात्सल्य ट्रस्टच्या विशेष शिक्षिका पौर्णिमा सोनवणे आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। ऑटिझम किंवा स्वमग्नता याला आजार म्हणता येतं का आणि त्याची लक्षणं काय आहेत? ऑटिझम किंवा स्वमग्नता हा मुळात आजार नाही, ही एक कंडिशन, एक अवस्था आहे, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो। आणि त्याची लक्षणं आपल्याला मूल जेव्हा 2-2.5 वर्षाचं होतं ह्याची डेव्हलपमेंट जी आहे मुलाची, मान धरणं किंवा रांगणं, चालणं, ह्या किंवा काही काही शब्द बोलणं ही व्यवस्थित पूर्णपणे होते। परंतु कधी कधी 2-2.5 वर्षामध्ये ज्या मुलाला ऑटिझम डिसऑर्डर आहे अशा मुलांची ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी कमी होत जातात। त्यांचं कम्युनिकेशन कमी होतं, आय कॉन्टॅक्ट देणं कमी होतं, मुलांमध्ये मिक्स होणं कमी होतं, स्वतःबरोबर खेळणं किंवा फिरणारे वस्तू किंवा खेळण्यांबरोबर गाड्यांबरोबर खेळणं वगैरे चालू होतं। सोशल कम्युनिकेशनमध्ये लॅकिंग कमतरता होत जाते ह्या मुलांची। म्हणजे साधारण मुलाच्या दुसऱ्या ते 2 ते 2.5 वर्षाच्या सुमाराला याबद्दलची एक जागृती येऊ शकते की त्याबद्दल आपल्याला कळू शकतं की या मुलामध्ये काही समस्या आहे का। हे समजून घेण्यासाठी जर का हा आजचा दिवस पाळला जात असेल तर हा कधीपासून दिवस पाळला जातो की त्यामागे काही संकल्पना आहे का? जागतिक युनोने 9 वर्षापूर्वी ह्या जागतिक ऑटिझम डेची स्थापना केलेली आहे आणि ह्या वर्षीचा थीम आहे की स्वावलंबन आणि स्वतःचा निर्धार या दिशेने वाटचाल। तुम्ही आता गेली अनेक वर्षे या स्वमग्नता संदर्भातल्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करता। एकूण येणाऱ्या पालकांबद्दल तुमचा जो काही लक्षात आलेला अनुभव असेल त्याच्यातून काय वाटतं की त्यांच्यामध्ये पुरेशी जागरूकता आहे का? त्यांना हे सगळं कळतं का किंवा त्यांचा याच्याबद्दलचा दृष्टिकोन काय असतो? पहिलं तर ज्यावेळेस डायग्नोस होतं 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा मुलांमध्ये ह्या गोष्टी आहेत हे पालकांना तेव्हाच कळलेलं असतं, पण त्यांनी एक्सेप्ट म्हणजे स्वीकारलेलं नसतं की माझ्या मुलाला असं काही वेगळं आहे म्हणून। तर पालकांनी ताबडतोब इस्पितळामध्ये किंवा डॉक्टरांना दाखवलं पाहिजे की माझा मुलगा असा वेगळा का आहे आणि धाव घेतली पाहिजे। त्याच्यावर ट्रीटमेंट लवकरात लवकर, जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट कराल तेवढ्या लवकर मुलांमध्ये जे लर्निंग स्किल त्यांची इम्प्रूव्ह होऊ शकते आणि मूल स्वतःला कोपअप करू शकतं समाजामध्ये। म्हणजे पालकांना हे कळाल्यानंतर तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांची एकूण भावनिक अवस्था काय असते? त्यांची भावनिक अवस्था अतिशय खचलेली असते, परंतु आम्ही त्यांना खूप कॉन्फिडन्स देतो की नाही, हा मुलगा मतिमंद वगैरे नाहीये, ह्याला ऑटिझम आहे, स्वमग्नता आहे, आपल्यासारखं लाईफ तो जगू शकतो। तुम्ही फक्त त्याला त्याची ॲबिलिटी जाणून घ्यायची आहे आणि त्या ॲबिलिटीच्या जोरावरती तुम्ही जास्त भर देऊन त्याला जास्तीत जास्त वेळ, प्रेमाने वेळ देऊन तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे किंवा त्याला प्रेमाने सपोर्ट केलं पाहिजे। पालकांचा दृष्टिकोन मुलाकडे, त्याच्या सुधारण्याकडे असतोच आणि त्या दृष्टीने असायलाच पाहिजे, पण त्याच वेळेला समाजातले इतर घटक अशा व्यक्तीकडे कसं बघतात? समाजाचे घटक अतिशय वेगळ्या, म्हणजे शेजारची व्यक्ती जर मुलाचा वेगवेगळा आवाज वगैरे येत असेल किंवा त्यांची एक अवस्था असते, क्लॅपिंग करणं, उड्या मारणं, जम्प करणं, हे इतरांना त्रास होण्यासारखं असतं, तर नेबरच आपले शेजारी जर आपल्या साथ देत नाही तर समाज कसा देऊ शकेल? तर पालकांनी ह्या गोष्टी डावलून आपल्या मुलाला समाजामध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या सोशल जो अवेअरनेस आहे तो मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे। या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर ग्रामीण आणि शहरी भागात असा काही फरक जाणवतो का? ग्रामीण भागांमध्ये तर ऑटिझम एखादा मुलगा असेल तर त्याला भाणामती झालेली आहे किंवा जादूटोणा वाल्याकडे घेऊन जातात। मुंबईमध्ये तरी खूप गरीबातले गरीब पेरेंट्स तरी ट्रीटमेंट घेण्यासाठी सेंटरपर्यंत येतात। मुंबईमध्ये असे सेंटर्स आहेत। बाकी भागांमध्ये अशा सेंटरची संख्या खूप कमी आहे। आणि मग तुम्ही जो आता समाजाचा दृष्टिकोन ज्या पद्धतीचा आहे असं म्हटलं, तो बदल होण्यासाठी काय करायला पाहिजे? जर मुंबईमध्ये वर्षाला 40 ते 50 शिक्षक ट्रेन होऊन जर बाहेर पडतात तर ही शिक्षकांची संख्या जास्त आहे, त्याप्रमाणे शाळा खूप कमी आहेत। हे शिक्षक फक्त मुंबईतच आहे असे नाही, ग्रामीण भागामध्ये जर शिक्षक आहेत, जर अवेअरनेस आपल्या समाजामध्ये वाढला, जर शाळा वाढल्या, समाजाने एक्सेप्ट केलं तर शाळा वाढल्या तर डेफिनेटली त्या मुलांना तिथल्या तिथेच गावोगावी ट्रीटमेंट मिळू शकते। तुम्ही ज्या शाळेमध्ये काम करता अशा ठिकाणच्या शाळेमधनं आपण ज्याला ट्रीटमेंट किंवा उपचार म्हणतो, उपचार केल्यामुळे स्वमग्न असलेल्या मुलांमध्ये फरक पडला आणि त्यांनी मुख्य प्रवाहात आली, याच्यासाठी काय काय प्रकारचे पद्धती वापरल्या जातात? आम्ही अगोदर मूल आमच्याकडे आल्याच्या नंतर त्याचं एक असेसमेंट केलं जातं की ह्या मुलांमध्ये चांगले गुण कुठले आहेत, तर त्या चांगले गुण हे करून क्लासिफिकेशन करून आम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू करतो। पालकांना काउन्सिलिंग सुद्धा केलं जातं की तुमच्या मुलाला कुठपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यातली ॲबिलिटी आम्ही मुलांना दाखवून देऊ शकतो, कारण मूल हा आमच्याकडे फक्त
फक्त 1 किंवा 2 तास असतं, तर आम्ही पालकांना होम प्रोग्राम सुद्धा देतो, जेणेकरून मूल तुमच्याकडे 22 तास असतं तर तुम्ही त्याच्यावर किती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट तुम्ही स्वतः करू शकता. शाळेमधले काही विशेष पद्धती आहेत का की ज्यायोगे या मुलांसाठी शाळेमध्ये सेन्सरी इंटिग्रेशनसाठी ऑक्युपेशन थेरपिस्ट आहेत, स्पीच कमी असतं मुलांचं किंवा काही मुलांचं नसतं तर स्पीच थेरपिस्ट असतात, स्पेशल एज्युकेटर असतात. हे तीन तज्ज्ञांची टीम काम करते या मुलांवर. त्या व्यतिरिक्त काही मैदानी खेळ म्हणा किंवा काही वेगळ्या पद्धती हो, ज्या ऑक्युपेशन थेरपिस्ट आहेत ना त्याच व्यायाम वगैरे विशिष्ट प्रकारचे व्यायाम घेतात आणि तेच पालकांना सांगतात की मुलांचे अशा प्रकारचे तुम्ही एक्सरसाइज घरी घेतली पाहिजे किंवा प्रॉपर एखादा डाएट सांगितला जातो पालकांसाठी किंवा अशा प्रकारचे प्रोग्राम आम्ही देतो मुलांना. स्वमग्नता कशामुळे होते याबद्दल काही संशोधन झालंय का किंवा चालू आहे का? चालू आहे, पण अजूनपर्यंत तेवढे संशोधन झालेलं नाही की का आहे ऑटिझम. म्हणजे त्याच्यामध्ये अजून आपल्याला सांगता येत नाही की ही जेनेटिक डिसऑर्डर आहे का कुठल्या प्रकारची डिसऑर्डर हे आपल्याला अजून कळलेलंच नाही. त्यामुळे कशा पद्धतीने हा होतो त्यामुळे थांबवण्याविषयी आता प्रयत्न करता येणार आणि झाल्यानंतर आपल्याला उपचार करणं हे जास्त आवश्यक आहे. या दृष्टीने लोकांना हे वेळच्या वेळी कळावं, आपल्या पालकांना लक्षात यावं की हे आपल्यासाठी आपल्या पाल्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे हे कळण्यासाठी जनजागृती करणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने काय प्रयत्न व्हायला पाहिजे? ऍक्च्युली जर एवढे शिक्षक जर बाहेर पडतात ट्रेनिंग घेऊन तर आपल्याकडे अवेअरनेस झालं पाहिजे. अवेअरनेस प्रोग्राम ह्या शिक्षकांनी केले पाहिजेत किंवा वेगवेगळ्या संस्थांनी ह्या शिक्षकांना किंवा ह्या टीमला चान्स दिला पाहिजे आणि प्रत्येक इस्पितळामध्ये वेगळं एक रिसोर्स सेंटर असलंच पाहिजे सरकारी इस्पितळामध्ये की जेणेकरून गावची जरी ग्रामीण भागातल्या जरी मुलाला असा प्रॉब्लेम असला तरी त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित मिळू शकेल. अशी ट्रीटमेंट दिल्यानंतर फरक पडलेले काही उदाहरणं आहेत आपल्याकडे? हो, खूप सारी उदाहरणं आहेत. त्याच्यातलं एक उदाहरण सांगू शकेल की एक 3 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला होता की 4 वर्षाचा एक मुलगा आला होता की त्याला फक्त लिहिता येत नाही म्हणून, आणि 1 वर्षापूर्वीच तो मुलगा आला असेल. तर आता तो 5वी ते 6वीच्या मुलांचं इंग्लिश बुक्स वाचतो तो, असं आहे. त्याचप्रमाणे एक माझ्याकडे स्टुडंट जो येतो तो आता 12thला आता एक्झाम देणार आहे 12वीची. तर खूप सारे असे एक्झाम्पल्स आहेत की मुलं स्वतःच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात आणि इंडिपेंडंट डेफिनेटली बनू शकतात ही मुलं. आणि यांच्यासाठी पुढे व्यवसायाभिमुख काही करता येण्यासारखं आहे का? हो, जर त्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन बरोबरच त्यांना जर व्यवसायभिमुख शिक्षण आहेत, खूप सारे सेंटर्स मुंबईमध्ये आहेत, त्या पालकांनी त्याचा शोध घेतला पाहिजे आणि मुलांना त्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. एकूण आजच्या वर्ल्ड ऑटिझम डेच्या निमित्ताने तुम्ही पालकांना, समाजातल्या घटकांना, ज्यांच्या जवळपास अशी मुलं असतील त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आजच्या धावत्या युगामध्ये पालकांनी सर्वात अगोदर प्रत्येक आता परिस्थिती अशी आहे की महागाई एवढी वाढलेली आहे की प्रत्येक आई आणि बाबा ऑफिसला जात असतात. तर काळजी घेतली पाहिजे की मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून तुम्ही बाजूला ठेवलं पाहिजे. कम्प्युटर किंवा मोबाईल आहे किंवा गेम्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींपासून मुलांना बाजूला ठेवलं पाहिजे आणि ज्या एज्युकेशनल टॉईज आहेत त्या मुलांना इंट्रोड्यूस केले पाहिजे, कारण त्याच्यामुळे मुलांची लर्निंगवरती इफेक्ट होऊ शकतो. आणि जर ह्या गोष्टी जर मुलांना करून दिल्या, म्हणजे एज्युकेशनल टॉईज वगैरे दिले मुलांना किंवा त्यांच्या बरोबर जास्त वेळ दिला आणि त्यांना प्रेमाने जर शिकवलं तर डेफिनेटली हे मुलं आपल्या पायावर उभे राहू शकतात. आणि ऑटिझमचा जो प्रकार आहे म्हणजे 100% जरी असेल तर 50% ह्याच्यावरती आपण प्राधान्य मिळवू शकतो. एक प्रश्न असा असतो बरेचदा की ह्या पालकांना असं वाटतं की ह्या मुलांना आपण समारंभात नेऊ नये कारण त्यात एक न्यूनगंड असतो, तर हे करणं बरोबर आहे का? आणि त्यामुळे काय ऑटिझम मुलं बघायला गेलं तर खूप सारी मुलं याच्यामध्ये हुशार असतात, हाय फंक्शनिंग ज्याला आपण म्हणतो. जर आता एक स्ट्रक्चर त्यांचं लाईफ असतं की स्ट्रक्चर समजा आता सकाळी उठल्यानंतर नाश्ता केला, आंघोळ, सगळ्या दैनंदिन विधी केल्याच्या नंतर मूल शाळेत जातं, शाळेतून येतं, पुन्हा ते त्याचं दिनक्रममध्ये समजा जर बदल होणार असेल तर पालकांनी अगोदर सांगितलं पाहिजे की बाबा आता वीकडेज मध्ये आपल्या लग्नाला जायचं आहे, तर त्याचं ती गोष्ट अगोदर मुलांना सांगितली पाहिजे की लग्नाला गेल्याच्या नंतर आपण लाईनमध्ये उभं राहणार आहोत, आपण फोक आणि चमचाने जेवणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी जर अगोदर मुलांना दिल्या तर मूल डेफिनेटली कोपअप करतं आणि मूल आई वडिलांना साथ देतच देतं. म्हणजे एकूण स्वमग्नता हा आजार नसून एक मानसिक अवस्था आहे आणि ते स्वीकार केल्यानंतर त्याच्यावर नक्कीच उपाय आणि उपचार आहेत आणि ती मुलंही अत्यंत सामान्य मुलांसारखी ती पण वागू शकतात आणि जगू शकतात. हाच विचार आजच्या दिवशी महत्वाचा आहे. आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून थँक्यू सो मच.